मुळाचं फॅमिली हॉस्पिटल, लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत. मराठवाड्यातला मराठा वर्ग भाजपकडे आकृष्ट झाला तर ओबीसी दुरावू शकतो का? आणि एकनाथ शिंदेची मराठा नेते म्हणून जी मराठवाड्यात इमेज हो पाहत होती त्याला भाजप शह दिला आहे का? चांगले विषय काढले. यस, ठीक आहे. हां हां यस. सर, मराठा समाजासाठी काल जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार कोणत्या पक्षाला फायदा आणि तोटा होऊ शकतो? आत्तापर्यंतचं म्हणजे 1 सप्टेंबर 2023ला अंतरावली सराटीला जो लाठीमार झाला, तर त्यानंतरच्या 2 वर्षातले एकूण चित्र जर पाहिलं तर याचा अजून राजकीय लाभ किंवा हानी, नफा तोटा जो काय आहे तो नेमका कोणत्या पक्षाला होईल या संदर्भातलं चित्र सध्या अस्पष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की मुळात मराठा समाजाला कालचा जो मराठा समाजासाठी काढलेला जो GR आहे त्या GRची प्रोसेस कशी पुढं जाते याच्यावर बऱ्याच काय अवलंबून आहे. त्याचं कारण असं आहे की नव्याने कुणबी नोंदी शोधणे हैदराबाद गॅझेटियरच्या रेफरन्सने, आणि त्या शोधलेल्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी ग्रामपंचायतीत लावणे, चावडी वाचन करणे किंवा या पद्धतीनं त्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देणे, ही प्रक्रिया पुढं कशी जाते याच्यावरती बरंच काही अवलंबून राहील. सर, दुसरं की आरक्षण विषयावर महायुतीत शिंदे आणि अजित पवार सक्रिय नव्हते, मग जरांगेंना दिलेल्या GRचं सर्व श्रेय भाजपला जातं असं वाटतं? एक अत्यंत लक्षणीय गोष्ट या सगळ्या आंदोलनामध्ये म्हणजे या आत्ताच्या आंदोलनामध्ये अशी घडली आहे की अगोदरच्या आंदोलनाच्या वेळेला एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळं सगळी यंत्रणा राबवणे, चर्चा करणे या संदर्भात सगळी एकनाथ शिंदेंची टीम होती. या वेळेला ह्या आंदोलनाच्या एक आठवडाभर अगोदर या संदर्भातली जी मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या समितीचं अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या एका सिझन्ड पॉलिटिशियनकडे देऊन भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेता अशी इमेज असलेले जे एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत त्यांना बऱ्यापैकी शह दिला आहे असं माझं निरीक्षण आहे. आणि त्यामुळं आत्ताच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं असेल की काल पहिल्यांदा आपल्याला पूर्ण तोडगा निघाल्यानंतर उदय सामंत तिथं दिसले आपल्याला, परंतु या सगळ्या चर्चेमध्ये शिंदेंचं आणि अजित पवारांचं म्हणजे शिवसेना शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून फारसं कोणी मध्ये आहे किंवा चर्चा करतं आहे असं नव्हतं. त्यामुळे हे पूर्णपणे हे आंदोलनाचा सगळा प्रश्न जो आहे तो भारतीय जनता पक्षाने एकट्याने हाताळला एवढं मात्र स्पष्ट दिसतं आहे. जर समजा आरक्षणामुळे मराठवाड्यातला मराठा वर्ग भाजपकडे आकृष्ट झाला तर ओबीसी दुरावू शकतो असं वाटतं? हे संपूर्ण राज्यभाराशी संबंधित आहे. त्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि त्यांच्या मागणीचा जो केंद्रबिंदू आहे तो मराठवाड्यातील मराठा समाज असा होता किंवा आहे, अजूनही आहे. त्यांनी जरी राज्याच्या सगळ्या मराठ्यांचा प्रश्न उचलतो असं जरी दाखवलं असलं तरी तो प्रश्न एकंदरीत मराठवाड्यापुरता मर्यादित होता. या उलट ओबीसींचं जे संघटन आहे ते राज्यभरातलं एकजूट अशा पद्धतीचं संघटन आहे. आणि त्यामुळं उद्या जर असा मेसेज गेला की भारतीय जनता पक्षाने मराठवाड्यातल्या मराठ्यांचा प्रश्न सोडवला आणि त्याची जर काही रिॲक्शन समजा ओबीसी समाजामध्ये जर आली तर ती केवळ मराठवाड्यापुरती नसेल, ती रिॲक्शन राज्याच्या सगळ्या भागांमधला ओबीसी आणि विशेषतः मराठ्यांशी संबंधित कुणबी घटक सोडून द्या, परंतु ओबीसींमधल्या ज्या इतर जाती आहेत विशेषतः तेली, माळी, धनगर या ज्या बाकीच्या वंजारी या ज्या जाती आहेत या जातींवरती इफेक्ट होईल. त्यामुळं आत्ता पटकन प्रेडिक्शन आपल्याला करता येत नाही, परंतु या पद्धतीचा जे ध्रुवीकरण ज्याला म्हणतो आपण जातीचं ध्रुवीकरण विशेषतः कुणबी मराठा विरुद्ध ओबीसीच हे जे ध्रुवीकरण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण 3 वर्षामध्ये पाहतो आहोत तर त्याचा परिणाम काही ना काही होईल. आता नेमकं हे दोन्ही घटक एकत्र एका पक्षाकडे राहण्याची शक्यता तर नाही आहे. त्यामुळे याच्यातलं कोण कुणाकडे जातं याच्यावरती दुसऱ्या घटकाची भूमिका निश्चित होईल.
एकनाथ शिंदेची मराठा नेता म्हणून जी मराठवाड्यात इमेज खूप पाहत होती त्याला भाजपने शह दिला असं मी सुरुवातीला सांगितलं त्याचप्रमाणे की एकनाथ शिंदेची एक मोठी त्यांचा प्लस पॉईंट असा होता की भारतीय जनता पक्षाकडं त्या तोलामोलाचा मोठा मराठा नेता नसल्यामुळं आपण पाहिलं की जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेला एकनाथ शिंदेची तशी इमेज मराठा नेता अशी नव्हती अगोदर. त्याचं कारण असं आहे की ते मूळचे जरी सातारा जिल्ह्यातले असले तरी ते ठाणे मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असल्यामुळं तिथं कास्ट फॅक्टर तितकासा महत्त्वाचा नाही आहे. तिथं मराठी हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे मराठापेक्षा. पण तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांना जवळ करण्याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं की ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीला किंवा विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाऊ त्यावेळेला आपल्याकडं मराठा चेहरा पाहिजे. नंतर मग त्याच्यामध्ये वाढ झाली की केवळ एकनाथ शिंदेच नव्हे तर अजित पवार हा एक नवीन आणखी चेहरा मिळाला. या जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागं शिंदेंचीच यंत्रणा कार्यरत आहे अशा पद्धतीचा आरोप केला जायचा, चर्चा व्हायची किंवा त्याला काय कुजबूज म्हणून ती व्हायची. या आंदोलनामध्ये हे संपूर्ण आंदोलन भारतीय जनता पक्षाने आपल्या पातळीवरती हाताळल्यामुळं एकनाथ शिंदेंची ती जी मराठा नेता म्हणून राज्यभर जी काही वाटचाल सुरू होती त्याला नक्की ब्रेक लागला आहे आणि भाजपचे एकूण जातीपातीच्या राजकारणामधले डावपेच म्हणून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.